विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मतांची जुळवाजुळव सुरू केलेली आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्याने एक जण पडणार हे निश्चित आहे आणि या निवडणुकीत समाजवादी पार्टी, बच्चू कडूंची प्रहार आणि MIM आता किंग मेकरच्या भूमिकेत आहेत। पाहूयात। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत आणि पडणार कोण, गुप्त मतदान असल्याने कुणाची मतं फुटणार यावरून तर्कवितर्क सुरू झाले। भाजपकडे स्वतःचे 103, अपक्ष आणि इतर पकडून 111 आमदार आहेत। त्यामुळे 23 मतांच्या कोट्यानुसार 4 आमदार सहज निवडून येतील। पण 5व्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपला 4 मतांची गरज आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडे स्वतःचे 37 आणि अपक्ष 6 असे 43 आमदार आहेत। शिंदेंचे 2 उमेदवार आहेत। दुसऱ्या उमेदवारासाठी शिंदेंना 3 मतांची गरज आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही 2 उमेदवार दिले। दादांकडे 40 आणि इतर 3 असे एकूण 43 आमदार आहेत। दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी 3 मतांची आवश्यकता आहे। काँग्रेसकडे 37 आमदार असल्याने प्रज्ञा सातव सहज निवडून येतील। ठाकरेंच्या शिवसेनेकडे स्वतःचे 15 आणि अपक्ष शंकरराव गडाख असे एकूण 16 आमदार आहेत। म्हणजेच 7 मतांची गरज आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय। पवारांच्या राष्ट्रवादीकडे 12 आमदार आहेत। म्हणजेच जयंत पाटलांना विजयासाठी 13 मतं हवीत। आता गेम चेंजर आहेत छोटे पक्ष आणि याच छोट्या पक्षांकडे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांच्या नजरा आहेत। हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत। बच्चू कडूंच्या प्रहारचे 2 आमदार आहेत। समाजवादी पार्टीकडे 2 आमदार आहेत। MIMचे 2 आमदार आहेत। मनसेचा 1 आमदार आहे। त्यामुळे हे छोटे पक्ष गेम बदलवू शकतात। बच्चू कडूंनी तर परफेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं सांगून गेम खेळणार असल्याचं म्हटलंय। नाही, राजकुमारजींना आम्ही कालच चर्चा झाली। आम्ही बसलो इथे आणि त्यांनी सांगितलं की आपण CM साहेबाचा कॉल घ्यायचा। CM साहेबाच्या कॉलला आम्ही त्या पद्धतीनं समोर जायचं। कसं आहे, आखरी सगळ्यांनी आपापले गेम खेळणार आहे आणि आम्ही त्याच्यात आमचा गेम पण खेळणार आहोत आणि परफेक्ट कार्यक्रम करू, अपन करेक्ट कार्यक्रम करणार आहोत। हम महाविकास आघाड़ी में ही हैं, परंतु महाविकास आघाड़ी ने अभी तक हमारे से इस बारे में कोई चर्चा नहीं किया। सर, पण त्यांनी मागितली मतं तर तुम्ही त्यांना मदत करणार का? तो मैं बात करूंगा अक्षय जी से कि मदत करेंगे, अगर वो कहेंगे हाँ तो मदत करेंगे। मिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आहे, त्यांच्या आदेशाप्रमाणे आमचं हे सगळं चालतो। मागच्या वेळी सुद्धा जे आमच्या अध्यक्षांनी आम्हाला आदेश दिला होता त्याप्रमाणे आम्ही तटस्थ राहिलो किंवा कोणाला मतं दिली। आता सुद्धा जे आमचे असद ओवैसी साहेब आम्हाला ऐनवेळी आम्हाला जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही नक्कीच करू। गुप्त मतदान होणार असल्याने मतं फुटण्याची शक्यता दाट आहे। त्यातच अजित पवार गटाचे आमदार पुन्हा परतणार असल्याचे दावे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरू झालेत। 2 वर्षांआधी काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंकडे पुरेसे मतदान असताना मतं फुटल्याने त्यांचा पराभव झाला। तर राज्यसभेच्या निवडणुकीतही ठाकरेंच्या शिवसेनेची 9 मतं फुटून संजय पवारांचा पराभव झाला होता आणि भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले होते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे उमेदवार आहेत। मात्र आमच्याकडे मतांचा कोटा असल्याचं मिटकरींचं म्हणणं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी 7 मतं आणि शिंदेंच्या शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी 3 मतांची गरज आहे। मात्र राऊतांनी महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांच्या विजयाचा दावा केलाय। विधानसभेच्या तयारीला आम्ही सगळेच लागलेलो आहोत आणि विधान परिषदेमध्ये काय निकाल लागत आहे ते तुम्हाला दिसेल लवकरच। शिवसेनेने 1 उमेदवार आमचा उभा केलेला आहे। महाविकास आघाडीचे 2 उमेदवार आहेत, जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आणि मिलिंद नार्वेकर आहेत, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव जी आहेत। आम्ही आमचे 3 उमेदवार निवडून आणू। मला तो वैयक्तिक असं वाटतं, मिलिंद नार्वेकरांना बळीचा बकरा करू नये। अनेक वर्षापासून तो या विधानसभेचे दरवाजे खटखटायचा प्रयत्न करतोय। त्या विधान परिषदेच्या माध्यमातून काय होईना त्याला यायचं जर असेल तर त्या महाविकास आघाडीच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे। खरं तर त्याला निवडून आणलं पाहिजे, स्वतःचा 1 उमेदवार कमी करून। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वांनीच फिल्डिंग सुरू केली आहे। आता कुणाची मतं फुटणार आणि कोण पडणार हे त्या 12 तारखेलाच कळेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।